नमस्कार मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम सिंपल असा सहज शक्य होणारा कुणालाही नेसता येणारा असा जुगाडू सहावारी साडीचा ब्राह्मणी काष्टा पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चला व्हिडिओला सुरुवात करूयात. नमस्कार, मी भारती. माझ्या या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. या साडीसाठी, या काष्टासाठी, ब्राह्मणी काष्टासाठी आपल्याला लागणार आहे सहावारी साडी. पण ही सहावारी साडी पूर्णपणे असली पाहिजे. त्याच्या प्लीट्स जर का कमी पडत असतील, तुम्हाला जर का ती अखूड येत असेल, तर तुम्ही एखादा ब्लाउज पीस याला जोडू शकता. कारण आपल्याला गोळदार साडी नेसायची आहे. परत तुम्ही म्हणाल हिने सांगितलं सहावारी साडी आणि याचा काही गोळा आलाच नाही, तर त्यासाठी काय करायचं, सहावारी साडी घ्यायची, आखूड पडत असेल तर त्याला ब्लाउज पीस जोडायचा. त्यानंतर त्याचे दोन समान भाग करायचे. पण उजव्या बाजूचा जो पाय आहे त्याच्या साईडला जरा जास्त पदर सोडायचा आणि डाव्या बाजूची जी साईड आहे त्या तुलनेत थोडासा कमी करायचा. कारण उजव्या साईडनं आपण पदर घेणार आहोत, प्लस आपल्याला गोळी काढायचा आहे. त्यानंतर डाव्या बाजूच्या जी बाजू आपण सोडलेली आहे साडीची, त्याच्या अशा प्लीट्स करायच्या आणि नंतर त्या आपण जिथे गाठ बांधलेली आहे तिथे न खोचता त्याच्या बाजूला खोचायचं. याचं कारण का? कारण जर का आपण गाठ बांधली तिथे जर का खोचलं तर याचा फुगा येऊ शकतो. आता तुम्हाला दिसेल याचा तर फॉल दिसतोय, साडी उलटी तू का नेसलीये, तर ही अशीच नेसायची. कारण तुम्ही जर का फिरून जर का केलं तर तिथे तुम्हाला पोटाजवळ फुगा आलेला दिसेल आणि आपल्याला तर तो नकोय. त्याच्यामुळे ही साडी जशी आपण जशा त्याच्या प्लीट्स पडल्या तशीच ती खोचून द्यायची. त्यानंतर साडीचं एकदम शेवटचं जे टोक आहे किनारीचं, त्याचं बोटात पकडायचं आणि दोन पायाच्या मधून आणि साडीची जी पाठीमागची बाजू आहे त्याच्या बाहेरून अशी खेचून घ्यायची आणि नंतर अंदाजे आपल्या पायात काष्टा अडकत तर नाहीये ना हे पाहून अशा अंदाजाने तो काष्टा त्या उंचीचा घेऊन खोचून द्यायचा. आता तुम्ही बघितलं असेल हे किती सुंदर दिसतंय, एकदम फिटिंग केल्यासारखं दिसतं. आता हा आपण जे आतमध्ये लेगिन्स घातलेली आता ती हाईड करायची आपल्याला. त्यासाठी काय करायचं, जो बाहेर आलेली किनार आहे ती घोळदार किनारीच्या आतमध्ये खोचून द्यायची. त्यानंतर आता राहिलेला जो भाग आहे तर तो आपल्याला काष्ट्यासाठी वापरायचा पुढच्या घोळासाठी. पण त्या अगोदर आपल्याला पदर सेट करून घ्यायचा. ब्राह्मणी काष्टीचा जो पदर असतो तर तो फार जास्त नसतो, अगदी टाचेपर्यंत नसतो, तो एकदम आखूड अगदी कमरेपर्यंतच असतो. त्याच्यामुळे त्या अंदाजानेच ब्राह्मणी काष्टाचा पदर काढायचा, जेणेकरून आपल्याला पुढचा घोळही व्यवस्थित घेता येईल. आता तुम्हाला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अगदी एवढ्याच उंचीचा पदर घ्यायचा. कारण काय होतं की साडी एक तर पुढे कमी पडत नाही आणि दुसरी म्हणजे ब्राह्मणी काष्टी जेव्हा जर तुम्ही पाहिला तर त्याला एवढाच पदर असतो, कारण तो एक स्लोप मध्ये असतो. आता याच्यात मी जास्त पिनांचा, सेफ्टी पिनांचा जास्त वापर केलेला नाही. तुमच्या लक्षात आलं असेल मी सेफ्टी पिन फार वापरलीच नाही. आता काय करायचं, आपण पदर सेट केला, एक छोटीशी सेफ्टी पिन लावून टाका तुमच्या ह्याच्या अंदाज चुकू नये याच्यासाठी. त्यानंतर जी राहिलेली बाजू आहे पदराची जी वरची किनार असते ती पुढच्या बाजूने एकदम खेचून घ्यायची आणि राहिलेल्या सगळ्या पट्टीची किंवा बाजूची प्लीट्स करायच्या आणि पुन्हा जिथे गाठ बांधली तिथे न खेचता त्याच्या साईडला खोचून द्यायचं. आता यानं काय होणार आहे, आपल्या पोटाला फुगा पण दिसणार नाही आणि प्लेट्सही व्यवस्थित झाकल्या जातील. आता पाठीमागे लेगिन्स दिसू नये याच्यासाठी आपल्याला ते नंतर हाईड करायचंय. पण त्या अगोदर पुढचा जो घोळ असतो तो आपल्याला सेट करायचा आहे. आता ब्राह्मणी काष्टामध्ये काय असतं की एकच बाजूचा जो असतो काष्टा असतो आणि दुसऱ्या बाजूचा जो काष्टा असतो तो पुढे असा मिऱ्यांच्या बाजूला कमरेवरती खोचला जातो. तर त्यासाठी काय करायचं, एकदम ताणून असा पाठीमागचा जो भाग आहे तो खेचून घ्यायचा आणि त्याला परत प्लेट्स पाडून तो असा कमरेवरती खोचून द्यायचा. तुमच्या लक्षात आलं असेल, पहा कसा घोळ आलेला आहे. आता ही जी लेगिन्स दिसते ती हाईड करण्यासाठी ही पट्टी आतल्या घोळामध्ये सरकून द्यायची, जेणेकरून ते हाईड होईल. तुम्ही इथे पिना सुद्धा लावू शकता, मी पिन लावलेली नाहीये. मी आता पदर जो आपण काढणार आहोत तर त्याला जो स्लोप आहे तर तो कसा करायचा, खांद्यावरती पट्टा टाकून उरलेला जो पदर आहे तो रॅन्डमली प्लीट्स करायचा त्याच्या.
पूर्ण असं आपण नऊवारीला बघतो तशा करायच्या नाहीयेत, एकदम रॅन्डम प्लेट्स पाडायच्या जेणेकरून तो जो स्लोप तयार होईल. त्यानंतर दुसरा जो पन्ना आहे पदराचा तो असा खांद्यावरती घ्यायचा. चला, झाला आपला ब्राह्मणी काष्टा तयार. आता नऊवारी साडीचा जो काष्टा असतो तो एकदम सुपेरियर दिसतो. आता हा जुगाडू काष्टा केलेला आहे. प्रत्येकाकडे नऊवारी अवेलेबल असेलच असे नाही, त्याच्यामुळे सहावारी साडीचा कसा काष्टा नेसायचा हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका वेगळ्या विषयासहित वेगळा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय.